तर हा आहे आपला विरार ईस्टचा स्टेशनकडचा मच्छी मार्केट. इकडे मस्त ताजी सुकी मच्छी मिळते. तर ही जी उभी आहे ना ब्लॅक ड्रेसवरती, ती मीच आहे. विचार करते काय घेऊ काय घेऊ. तर खूप विचार केल्यानंतर विचार केला की बोंबीलच घेते. तर मग काय, बोंबीलचा अख्खा टोपलाच उचलला. घरी आल्यानंतर बोंबलाची अनबॉक्सिंग केली आणि बोंबील काढले. फटाफट लसूण सोलली, कांदा कापला आणि बोंबील साफ करायला घेतली. मस्तपैकी लसूण पण ठेसून घेतला आहे बघा इकडे. आता वाडग्यामध्ये बटाटे बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर मी काय बनवते. मी बनवते बोंबील बटाट्याचा आंबट. जर तुम्ही पण माझ्यासारखे बोंबील लवर आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला माझी आणि तुमची फेवरेट रेसिपी बनवूया. तर सर्वात आधी टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं एकदा ना की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ठेचलेलं लसूण. लसूण चांगला ब्राऊन झाला ना की मग त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता फायनली याच्यामध्ये टाकते मी बोंबील आणि बटाटा. आता टाकूया हळद, मालवणी मसाला आणि मीठ. आता ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेते. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते पाणी. 2 ग्लास पाणी टाकले मी याच्यामध्ये. आता झाकण ठेवून ह्याला 15 मिनटं शिजू देऊया. आता आपला बटाटा शिजला ना एकदा की मग आपण चिंच टाकू शकतो. मग त्यासाठी आपण चिंच आधी भिजवून घेऊया. मग बटाटा शिजला की आपण मग चिंच टाकायची आहे. तर 15-20 मिनिटानंतर आपला बटाटा पण मस्तपैकी शिजलेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकते. चिंचेचं पाणी टाकल्यानंतर 10 मिनटं अजून उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला बोंबील बटाट्याचा रस्सा रेडी झाला आहे बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इझी, क्विक आणि टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.